एखादे वर्ग समीकरण सामान्य रूपात मांडण्यासाठी बघा सोपी ट्रिक काय आहे. मग आता हे दोन कंस आहेत, ह्याच्यात गुणाकाराची क्रिया आहे. मग पहिला कंस दुसऱ्या कंसाला गुणाकारात मांडायचा म्हणजे काय, पहिल्यातल्या एका घटकानं दुसऱ्या पूर्ण कंसाला गुणायचं, पुन्हा अधिक 5 न पण दुसऱ्या कंसाला गुण मांडून घेतलं. मग x ने x ला गुणलं x चा वर्ग, वजा x न 2 ला गुणलं 2x, अधिक 5 ने x ला गुणलं 5x, अधिक 5 न ऋण 2 ला गुणलं ऋण 10. हे सजातीय पद यांची क्रिया होईल. म्हणजे x वर्ग ऋण धन ऋण मोठ्या संख्येचं चिन्ह 5 मधून 2 गेले 3x वजा 10 बरोबर 0. विद्यार्थ्यांनो, हे समीकरण आपण हे सामान्य रूपात मांडले. याची जर तुलना करायची असेल तर a ची किंमत 1 आहे, b ची किंमत आहे 3 आणि c ची आहे ऋण 10. अशा प्रकारे आपण वर्ग समीकरण सामान्य रूपात मांडून त्याची तुलना करू शकतो आणि त्याला सामान्य रूपात मांडू